तर निवडणूक आयोगाच्या निकालामुळे लोकशाहीचं अधःपतन होत आहे असं उल्हास बापट यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाकडनं घटनेची पायमल्ली केली जात असल्याची टीकाही उल्हास बापट यांनी केलेली आहे, जे कायदेतज्ञ आहेत। सुप्रीम कोर्टानं पक्षांतर बंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे असंही घटनातज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट केलंय। ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणं चुकीचं असल्याचंही बापटांनी यावेळी म्हटलंय। निकाल आला आणि यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा हाच निकाल निवडणूक आयोगाकडून देण्यात आला होता। अशाच पद्धतीचा तो पण निकाल होता। काय वाटतं की एक साम्य वाटतं या निकालामध्ये, दोन्ही पक्षांच्या निकालामध्ये? पार्टी कोणाची हे ठरवण्याचा अधिकार रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या 29A खाली आणि सिम्बल्स ऑर्डर खाली इलेक्शन कमिशनला आहे, हे बरोबर आहे। पण सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की पक्ष कोणाचा हे ठरवायचं असेल तर ओरिजिनल पक्ष कुठला आहे, तिथे कोणाचं बहुमत आहे, त्यांची घटना काय सांगते, त्यांच्या आयडिओलॉजीप्रमाणे कोण जास्त वागत आहे आणि मग MLA MPs कोणाचे जास्त आहेत, या सगळ्याचा विचार करून आपल्याला पक्ष कोणाचा ठरवायचा आहे। प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं नाही आहे, फक्त कायदेमंडळातले सदस्य धरले गेलेत आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की हे लोकशाहीचं एका अर्थाने अधःपतन चाललेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक तर हा इलेक्शन कमिशनचा निर्णय रद्द करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँटी डिफेक्शन लॉमध्ये क्लॅरिटी आणायला पाहिजे की ज्यानुसार पुढे अशा तऱ्हेचे ॲम्बिग्युअस वातावरण राहणार नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की विधानसभा अध्यक्ष लवकरच राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भातला अपात्रतेचा निर्णय घेणार आहे। त्या बाबतीत या सगळ्या निवडणूक आयोगाच्या निकालाचा त्यावरती परिणाम होऊ शकतो किंवा तोही निकाल काही वेगळा लागू शकतो? नाही, निकाल काय लागेल हे जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे, परंतु इलेक्शन कमिशनचा निर्णय काय आहे याचा परिणाम स्पीकरच्या निर्णयावर होत नाही। त्या दोन्ही इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटीज आहेत, त्यामुळे स्पीकरनी आपली तारतम्य वापरून निर्णय द्यायचा असतो, त्याच्यावर परिणाम होत नाही। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।